त्या कापसाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जास्त पाऊस आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि आज त्यांना अपेक्षेप्रमाणे बाजारात भाव मिळत नाहीये. त्यामुळे सध्या ओपन म्हणजे खुल्या बाजारात शेतकरी कापूस विकू शकत नाहीये. खुल्या बाजारात 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे आणि शेतकऱ्यांना तो भाव समाधानकारक नाहीये. याला कारण कमी उत्पन्न आणि रेट कमी. त्यामुळे शेतकरी बाजारात कापूस विकत नाहीये. आजच्या परिस्थितीत खुल्या बाजारात फक्त 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त 25% कापूस येत आहे. बाकीचा जो कापूस आहे गेल्या काही दिवसापासून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI तर्फे खरेदी सुरू आहे. त्यांचा भाव 7,500 रुपये प्रति क्विंटल आहे, पण त्याला काही लिमिट्स आहेत. 8% आर्द्रता आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तो भाव कमी होत जातो. त्यामुळे तरी शेतकरी समाधानी आहे की ज्यांचा कापूस चांगला आहे त्यांना 7,500 रुपये प्रति क्विंटलचा आज त्यांना भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आज 50% कापूस जो आहे तो CCIलाच विकत आहे आणि सध्याच्या आजच्या दृष्टीने जर विचार केला तर नजीकच्या काळात काही चांगले रेट येतील अशी काही अपेक्षा नाही आहे. कमीत कमी 1 महिना तरी अशीच परिस्थिती राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता राहिला आंतरराष्ट्रीय आणि आयात आणि निर्यात. यंदाच्या वर्षी ना गाठीची आयात होत आहे ना निर्यात होत आहे. आयात होत नाही याला कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या गाठीचा रेट आहे त्याला 13% इम्पोर्ट ड्युटी लागते. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांना किंवा स्पिनिंग किंवा कारखानदारांना आयात करणं परवडत नाहीये आणि निर्यातीला भारताचे रेट जास्त आहे गाठीचे आणि आंतरराष्ट्रीय भाव कमी आहे. त्यामुळे निर्यात सुद्धा जवळपास बंद आहे. आजच्या परिस्थितीत ना आयात आहे ना निर्यात आहे. तिसरी परिस्थिती आहे सूत. गाठीपासून जे सूत निघतं आहे त्यालाही डिमांड नाही आहे. बऱ्याचशा सूतगिरण्याकडे सूत पडलेलं आहे. एक्सपोर्ट होत नाही किंवा लोकल डिमांड नाही आहे, त्यामुळे तेही अडचणीत आहे. आता राहिलं ऑइल मिल. सरकीचं ऑइल मिलचं जे आहे त्यांनाही सरकी घेऊन ऑइल